पश्चिम आशियातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जनतेला आवाहन केलं। यामध्ये वर्षभर सोनं खरेदी करू नका, पेट्रोल डिझेलचा वापर काटकसरीने करा, परदेश प्रवास टाळा, असं थोडक्यात ही सगळी परिस्थिती बघता काटकसर करा हा सल्ला मोदींनी जनतेला दिला। मोदींच्या या आवाहनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, प्रवीण दरेकर, शंभूराज देसाई तसंच अगदी स्थानिक पातळीवरील भाजपा नेत्यांनीही कशा प्रकारे प्रतिसाद दिलाय, कशा प्रकारे अंमलबजावणी केली गेली आहे, काय काय उपाययोजना केल्या गेल्यात, आमदारांनी कसा आपला अभ्यास दौरा पुढे ढकललाय, मुख्यमंत्र्यांनी मंत्र्यांना काय आदेश दिलेत, आमदारांनी इलेक्ट्रिक व्हेकल्स कशा स्वतःच्या प्रवासासाठी वापरल्यात, काही ठिकाणी सायकल किंवा पब्लिक ट्रान्सपोर्टचा कसा वापर झालाय आणि आता पुढचं वर्षभर आपल्या घरात सोनं खरेदी होणार नाही असं जाहीर केलंय, तर काहींनी आपली युरोपची कौटुंबिक सहलही पुढे ढकलली आहे। बरंच काय काय घडलंय ते सगळं समजून घेऊया त्या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी भाग्यश्री आणि आपण पाहताय बखर लाईव्ह। व्हिडिओच्या सुरुवातीला आपण मुख्यमंत्री फडणवीसांनी कशा पद्धतीने मोदींचा सल्ला विचारात घेत काम सुरू केलं ते आपण समजून घेऊ। पंतप्रधानांच्या आवाहनानंतर महाराष्ट्र सरकारनं तातडीनं खर्चात बचत करण्यासाठी कठोर उपाययोजना सुरू केल्यात। सरकारी कामकाजासाठी आता फक्त इलेक्ट्रिकल वाहनच वापरण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय। मंगळवारपासून प्रशासकीय स्तरावरील सर्व बैठका ऑनलाईन पद्धतीनं घेतल्या जातील, जेणेकरून प्रवासाचा खर्च आणि इंधनाची बचत होईल। इतकंच नाही तर यावर्षी फ्रान्स इथं होणाऱ्या प्रतिष्ठित कान्स चित्रपट महोत्सवासाठी महाराष्ट्र सरकार आपले कोणतेही प्रतिनिधी पाठवणार नाहीये असा निर्णयही घेण्यात आलाय। दरम्यान मुख्यमंत्री फडणवीसांची परवानगी घेतल्याशिवाय राज्यातील मंत्र्यांना आता विमान वापरता येणार नाहीये अशा सूचनाही देण्यात आल्या, त्यामुळे त्यावरही चाप बसणार आहे। त्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आपल्या ताफ्यातील काही वाहनं कमी केली असून केवळ सुरक्षेसाठी आवश्यक असणाऱ्या तेवढ्याच गाड्या त्यांच्या ताफ्यात असणार आहेत। शिवाय इंधन बचतीचा वस्तुपाठ घालून देण्यासाठी त्यांनी स्वतः इलेक्ट्रिकल वाहनांचा वापर सुरू केलाय। शिंदेंचे मंत्री असणारे शंभूराज देसाई हे कुटुंबासोबत युरोपच्या सहलीवर जाणार होते। 2-3 महिन्यापूर्वीच त्यांचं बुकिंग आणि प्लॅन झाला होता, मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या त्या आवाहनानंतर त्यांनी ती सहल रद्द केली। या दौऱ्यात ते लंडन, पॅरिस आणि एम्स्टरडॅम या प्रमुख शहरांना भेटी देणार होते। त्यांची ती कौटुंबिक सहल होती, मात्र नरेंद्र मोदींच्या आव्हानाला प्रतिसाद देत त्यांनी ती रद्द केली आहे। तर भरत गोगावलेंनी तर पत्रकार परिषदेतच स्पष्ट सांगितलंय की मी घरच्यांना सांगितलंय की पुढचं वर्षभर तरी आपण कुठल्याही प्रकारची खरेदी आणि विशेष करून सोन्याची खरेदी करणार नाही आहोत किंवा पुढची काही वर्ष खरेदीच करणार नाही आहोत असं आता ठरल्याचं त्यांनी सांगितलंय। दरम्यान जपानमधील ओसाका आणि वाकायामा इथं अभ्यास दौऱ्यासाठी 12 आमदारांचं शिष्टमंडळ 23 मे ते 2 जून काळात दौरे करणार होतं। विधान परिषद आणि विधानसभा अशा दोन्ही सभागृहामधील आमदारांचा यामध्ये समावेश होता। त्यांची पूर्ण टीमची तयारीही झाली होती। हा अभ्यास दौऱ्यामध्ये संस्थात्मक भेटी, तंत्रज्ञान केंद्र, बुलेट ट्रेन याची पाहणी, त्याबरोबर अभ्यासही होता आणि काही पर्यटन स्थळांनाही ही शिष्टमंडळ भेट देणार होतं। मात्र नरेंद्र मोदींच्या या आवाहनानंतर तो दौरा रद्द करण्यात आलाय आणि तशी माहिती विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिली आहे। दरम्यान आमदार प्रवीण दरेकरांनी देखील इलेक्ट्रिक वाहनाचा वापर सुरू केलाय। केवळ आमदार खासदारच नाही तर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये लोकप्रतिनिधी देखील मोदींच्या या आवाहनाला प्रतिसाद देत आहेत आणि त्यामुळेच नागपूर मनपाच्या स्थायी समितीच्या सभापती शिवानी दानी यांनी इलेक्ट्रिक बसने प्रवास केलाय। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनाला सोलापूर जिल्हा परिषदेकडून प्रतिसाद देण्यात आलाय। प्रत्येक सोमवारी झेडपीचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष आणि कर्मचारी हे गाडी वापरणार नाहीयेत असा नियम करणार सोलापूर जिल्हा परिषद ही राज्यातली पहिली जिल्हा परिषद ठरली आहे। सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष एसटीने तर उपाध्यक्ष सायकलवर जिल्हा परिषदेत येणार आहेत, तर जिल्हा परिषदेचे सर्व कर्मचारी, पंचायत समितीचे अधिकारी, कर्मचारी पेट्रोल डिझेलच्या गाडीचा वापर करणार नाहीयेत असा निर्णय आता घेण्यात आलाय। स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील आपल्या ताफ्यातील वाहनं कमी करण्याचा निर्णय घेतला, त्यामुळे देशहितासाठी आणि देशासमोर उभ्या असणाऱ्या संकटाचा सामना करण्यासाठी अगदी मंत्र्यांपासून ते सर्वसामान्य लोकांपर्यंत प्रत्येक जण नरेंद्र मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद देत आहे आणि आपापल्या परीनं इंधन बचत करण्याचा, ऊर्जा बचत करण्याचा काटकसरीचाच प्रयत्न करत आहे। एकूणच नरेंद्र मोदींच्या या आवाहनाबद्दल तुम्हाला काय वाटतं, कशा पद्धतीने काटकसर केली जावी कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।
समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.